Hello friends, let's next topic start for straight line. Expression for perpendicular distance of a point from the lines. So P is equal to ax1 plus by1 plus c upon under a square plus b square. हा सेकंड फॉर्म्युला आहे तुम्हाला स्ट्रेट लाईन मध्ये. आता हे जे फॉर्म्युले आहेत आणि एक्झाम्पल्स आहे याच्यावर खूप टाइम्स एक्झाम्पल्स विचारलेच जातात 101% पेपर्सला. म्हणून हे फॉर्म्युला एकदम व्यवस्थित रीड करायचे तुम्हाला. आता एक्सप्रेशन फॉर अँगल बिटवीन टू लाईन्स. आता इथं तुम्हाला वरच्या फॉर्म्युला तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं असेल आणि एक पॉइंट्स दिलेला असेल. इक्वेशन आणि पॉइंट्स ऍड करायचे त्याच्यावरून तुम्हाला हे आन्सर मिळेल. इक्वेशन पुन्हा ऍड करणार आहे तुम्ही इथं ax1 प्लस by1 प्लस c ॲज इट इज आणि ए स्क्वेअर बी ए आणि बी च्या व्हॅल्यू मीन्स तुमचा ए म्हणजे एक्सचा कोएफिशियंट बी म्हणजे वायचा कोएफिशियंट. सेकंड फॉर्म्युला दिला तुम्हाला एक्सप्रेशन फॉर अँगल्स बिटवीन टू लाईन्स tan θ इज इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. इथं तुम्हाला दोन स्लोप दिलेले असतील त्याच्यावरून तुम्हाला अँगल फाइंड करा त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला दोन इक्वेशन ऑफ लाईन्स असतील त्याच्यावरून दोन स्लोप फाइंड करायचे नंतर मग तुम्हाला याच्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघणार आहोत इफ m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू देन tan θ इज इक्वल टू देन लाईन्स आर पॅरलल. दोघं स्लोप इक्वल असतील तर tan θ काय येणार तुमचा 0. त्यावेळेस तुम्हाला रिझन काय द्यायचं आहे दिस लाईन आर पॅरलल. इफ 1 plus m1 into m2 is equal to 0 so m1 into m2 is equal to -2. So tan θ is equal to infinity, that is theta is equal to pi. The lines are perpendicular. जर m1 into m2 चा आन्सर -1 असेल तर tan θ काय असेल तुमचं तिथं आन्सर इन्फिनिटी. त्यावेळेस θ काय असेल तुमचा π/2. तुम्हाला रिझन द्यायचं आहे लाईन्स आर परपेंडिक्युलर. तुम्हाला बोला दोन लाईन्स दिलेल्या असतील a1x प्लस b1y प्लस c इज इक्वल टू 0 a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. दोन इक्वेशन आपण स्लोप फाइंड करायचे. तो फॉर्म्युला आपण माहिती a मायनस a अपॉन b घेतला. पॅरलल लाईन्स म्हणजे ऑल व्हॅल्यूज आर इक्वल, परपेंडिक्युलर्स म्हणजे a1 प्लस b2 a1 a2 प्लस b1 b2 इज इक्वल टू 0. तर बघा आपण एक्झाम्पल बघू आता. Find the acute angle between the lines whose slopes are under 3 and 1 upon under 3. Let m is equal to under 3 and m2 is equal to 1 upon under 3 be the two slope of line. Be the two slope of line. Let theta be the acute angle between the lines. पहिले आपण फॉर्म्युला घेतला tan theta is equal to m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. So m1 ची व्हॅल्यू आपल्याकडे under 3, m2 ची व्हॅल्यू आहे इथं अँगल्स दोन अँगल्स दिले आपल्याला एक √3 आणि एक 1 अपॉन √3. एकाला m1 घ्यायचा एकाला m2 घ्यायचा. ओके सो m1 एक √3 मायनस 1 अपॉन √3. इथून याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. तसं डिनॉमिनेटरला 1 प्लस √3 इंटू 1 अपॉन √3 मल्टिप्लिकेशन म्हणून दोघं काम जातील कॅन्सल. आणि तो याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली √3 इंटू 3 किती येतो 3 मायनस 1 अपॉन √3 आणि डिनॉमिनेटरला 1 प्लस 1. सो 3 मायनस 1 अपॉन 2 3 मायनस 1 किती येईल तो 2 अपॉन √3 आणि खाली डिवाइडला काय 1 प्लस 1 2. सो 2 √3 न्यूमरेटर 2. सो 2 गेटिंग कॅन्सल काय येणार तो 1 अपॉन √3. सो tan θ इज इक्वल टू काय येईल तो 1 अपॉन √3. सो θ इज इक्वल टू काय येईल तो tan इनवर्स 1 अपॉन √3. 1 अपॉन √3 मीन्स अँगल काय 30 डिग्री. 30 डिग्री मीन्स तो काय येणार तुमचा π/6. आता बघा तुम्हाला फाइंड द एक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स 3x मायनस y इज इक्वल टू 4 2x प्लस y इज इक्वल टू 3. दोन लाईन दिलेल्या आहेत त्याच्यावर आपल्याला स्लोप फाइंड करायचा. पहिली लाईन दिली आहे 3x मायनस y इज इक्वल टू 4 त्याच्यावर स्लोप काय मग -a अपॉन b. a मीन्स x चा कोएफिशियंट b मीन्स y चा कोएफिशियंट. सो -3 अपॉन -1 मीन्स काय आला तो 3. सेकंड लाइन वरून स्लोप काढायचा आहे 2x प्लस y इज इक्वल टू 3. स्लोप ऑफ लाइन L2 -a अपॉन b -2 अपॉन 1 मीन्स काय आला तो -2. मग ही व्हॅल्यू आली तुमची m1 ची ही व्हॅल्यू आली तुमची m2 ची. सो अगेन एक्यूट अँगल बिटवीन द लाइन्स tan θ m2 minus m1 upon 1 plus m1 into m2. So -2 -3 upon 1 plus 3 into -2. So -2 -3 -5 3 into -2 means किती तो -6. So 1 -6 किती तो -5. -5 upon -5 means 1. Tan θ is equal to 1. So θ is equal to tan inverse 1 means काय तो π/4. π/4 means तो अँगल येईल तुझा 45 डिग्री. हे झालं आपलं या फॉर्म्युलाचे एक्झाम्पल्स.
त्याच्यावर तुम्हाला एक 2 इक्वेशन नाही तर मग 2 स्लोप रेडीमेड दिलेले असतील, त्यावरून तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट फॉर्म्युला याच्यावर काही कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल बघू. एक एक्झाम्पल बघा, द ॲक्युरेट अँगल बिटवीन टू लाईन्स इज π/4 अँड द स्लोप ऑफ वन ऑफ द टू लाईन्स इज 1/2. ॲक्युरेट अँगल बिटवीन टू लाईन्स, 2 लाईन्स दिले, त्याच्यामध्ये आपल्याला एक इज स्लोप दिलेला आहे. काय तो एक स्लोप दिला मला 1/2 आणि सेकंड स्लोप फाइंड करायचा. फाइंड द स्लोप ऑफ द अदर लाईन, हे टू फाइंड करायचा. अँगल दिला आहे तुम्हाला थीटा इज इक्वल π/4 मीन्स किती येईल तो 45 डिग्री. The same formula use करा, tan theta is equal to m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. So 1/2 minus m2 divide ला 1 plus 1/2 into m2 आणि इकडे अँगल काय येईल tan π/4. tan π/4 मीन्स काय येणार आहे तो 1. आता 1/2 minus m2 1 plus आता 1/2 into m2 दिलेला आहे इथं, आपण तो काय करणार आहे 1 plus m2 upon 2. बरोबर. ड्रॉपिंग मॉड्युलस, दोघा साईडचा मॉड्युलस कॅन्सल केला आपण, तर याचा हा मॉड्युलस म्हणजे या लाईन्स कॅन्सल झाल्या इथं. 1/2 minus m2 upon 1 plus m2 upon 2 is equal to plus minus 1. इथून याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आपण, 2 into m2 मीन्स काय तो 1 minus m2 upon 2 plus m2. नंतर सेकंड डिनॉमिनेटर दोघांचा काय होऊन गेला इथं कॅन्सल. सो 1 minus 2 m2 upon 2 plus m2 is equal to plus minus 1. मग एकदा प्लस घ्यायचा, एकदा मायनस घ्यायचा. ओके, इथून याची मल्टिप्लिकेशन करायची. 1 minus 2 m2 is equal to 2 plus m2. हा मायनस 2 m2 इकडे त्यांना काय येतो प्लस. सो 2 m2 प्लस m2 काय येतो 3 m2 येईल आणि 1 minus 2 किती येतो -3. सो m2 इज इक्वल टू काय येणार तो -1/3 आणि इकडे -1 घेतला आपण, तर हा इकडची ही जी टर्म आहे डिवाइडची 2 plus m2 ची इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 1 minus m2 1 minus 2 m2 इज इक्वल टू -2 - m2. आता मायनस इकडे त्यांना काय होईल प्लस, तो 2 m2 - m2 मीन्स काय येतो m2 आणि -2 + 1 हा -2 इकडे त्यांना काय येतो प्लस, तो 1 + 2 किती येतो तो m2 इज इक्वल टू काय आला तो 3. हे आले तुम्हाला दोन स्लोप ऑफ दी अदर लाइन्स इज -1/3 आणि 1/3. हे कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला इथं. ओके, आता आपण आता सेकंड फॉर्म्युला बघणार आहोत. एक्सप्रेशन फॉर परपेंडिक्युलर डिस्टन्स. Expression for perpendicular distance of point of from the line ax1 plus by plus c under root a square plus b. मी आधीच सांगितलं हा फॉर्म्युला कसा यूज करायचा. एक इक्वेशन आणि पॉइंट्स दिलेला असेल त्यावेळेस तुम्हाला एक परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड करायचा, तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाइन्स, सो d इज इक्वल टू c2 - c1 upon under root a square plus b square. इथं तुम्हाला काय करायचं, दोन इक्वेशन दिलेले असतील, त्याच्यामध्ये x आणि y चे कोएफिशिएंट दोघं सेम असतील, फक्त लास्ट च्या कॉन्स्टंट व्हॅल्यू काय असतील डिफरंट असतील. त्यावरून तुम्हाला डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स फाइंड करायचं. आता बघा आपण फॉर एक्झाम्पल वरच्या परपेंडिक्युलर साठी एक एक्झाम्पल बघू. फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स 32 ऑन द लाइन्स 4x - 6y - 5 इज इक्वल टू 0. तर बघा पॉइंट्स दिले आपल्याला px1 pxy मीन्स p32 आणि लाइन्स दिलेली आहेत 4x - 6y - 5 इज इक्वल टू 0. सो परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याकडे द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम px1 लाइन ax plus by is equal to c. सो आपण हा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली. आता इक्वेशन पूर्ण घेतला आपण. x1 y1 मीन्स काय व्हॅल्यू तुमच्या 3 आणि 2 म्हणजे 4 × 3 - 6 × 2 - 5 अपॉन √4² + 6². सो याचा टोटल पूर्ण आन्सर आला आपला आता 5/2 √13 युनिट्स. या लास्टला तुम्हाला युनिट्स द्यायचंच आहे कंपल्सरी, तुमचा याचा अर्धा मार्क्स जाणार आहे. ओके, तो सेम एक्झाम्पल सॉल्व करायचं मला बघा. परत फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट दिलेला आहे 2 3 अगेन 4x - 6y - 3 दिलेला आहे. पॉइंट्स घ्यायचा, इक्वेशन ऑफ लाईन घ्यायची, फॉर्म्युला लिहायचा, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम, या सिक्वेन्स वाईज पूर्ण एक्झाम्पल सॉल्व झालं पाहिजे, तरच तुम्हाला याचे पूर्ण मार्क्स मिळतील. सो p इज इक्वल टू ax1 y1 b1 plus c
अंडर ए स्क्वेअर प्लस बी. तर पूर्ण इक्वेशन आपलं हे दिलेलं आहे 4x मायनस 6y वाला. आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे काय येईल 4 स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर. याचा टोटल पूर्ण आन्सर काय येणार मग आपलं अंडर रूट 13 मायनस 13 अपॉन अंडर रूट 52. याला काय केलं 2 अंडर रूट 13 केलं. तो अंडर रूट 13 इंटू 13 म्हणजे काय आन्सर झाला अंडर रूट 13 अपॉन 2 युनिट्स. ओके. याला तुमचं त्याच्यावरचे प्रॅक्टिस एक्झाम्पल तुम्हाला नोट्समध्ये मिळून जातील. आपण आता बघा सेकंड फॉर्म्युला फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स 3x प्लस 2y इज इक्वल टू 5 आणि 6x प्लस 4y इज इक्वल टू 6. आता इथं दिलेलं आहे 6x 3x प्लस 2y इज इक्वल टू 5 आणि इथं दिलेलं आहे 6x प्लस 1. तर आपण सेकंड इक्वेशनला काय करू 2 ने डिवाइड करून घेऊ. तर काय येणार आहे ते 3x प्लस 2y इज इक्वल टू 3. आता बघा हे इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड. याच्या दोघांचा x y चे कोएफिशिएंट दोघांचे काय सेम आहे फक्त लास्ट कॉन्स्टंट व्हॅल्यू काय डिफरंट आहे. सो ct इज इक्वल टू काय येणार आहे c2 3 c1 काय येणार आहे 5 आणि a काय येणार आहे 3 b काय येणार आहे 2. सो याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. सो d इज इक्वल टू काय c2 मायनस c1 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. इथं काय येणार आहे मग 3 मायनस 5 अपॉन अंडर रूट 9 प्लस 4. सो 2 अपॉन अंडर रूट 13. इथं आता मायनस येईल पण मॉड्युलस काढल्यानंतर मायनस साईन कॅन्सल होऊन जातात. सो डिस्टन्स काय आलं मग तुमचं इथं 2 अपॉन अंडर रूट 3 युनिट्स. करता येईल कॅल्क्युलेशन. आता बघा सेकंड एक्झाम्पल फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन लाईन 5x मायनस 12y प्लस 1 इज इक्वल टू 0. 10x प्लस 24y प्लस 1. आता या इक्वेशनला आपण थोडं इक्वेशन फॉर्ममध्ये करू म्हणजे 10x मायनस 24y मायनस 1 इज इक्वल टू 0. आता आपल्याला फर्स्ट इक्वेशन मध्ये दिलं आहे 5x 12y दिला आहे. सेकंड इक्वेशन मध्ये काय 10x मायनस 24. अगेन सेकंड इक्वेशनला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे काय होईल तो 5x मायनस 12y मायनस 1 अपॉन 2 इज इक्वल टू 0. तर बघा आपलं फर्स्ट इक्वेशन हे दिलेलं आहे सेकंड इक्वेशन हे दिलेलं आहे. याच्यामध्ये परत एक्स वायचा कोएफिशिएंट आपल्या दोघांचे सेम आहे फक्त कोणती व्हॅल्यू चेंज आहे लास्ट व्हॅल्यू चेंज आहे कोणती 1 आणि हा मायनस 1 अपॉन 2. सो बाय युजिंग फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला c2 मायनस c1 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिस्टन्स फॉर्म्युला. c1 म्हणजे 1 c2 म्हणजे 1/2. सो c2 मायनस 1/2 मायनस 1 अपॉन अंडर रूट 5 स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर मायनस 3 अपॉन 2 अंडर 25 प्लस 144. तर याचा आन्सर येईल तुमचा टोटल 3 अपॉन 26 युनिट्स. सो दिस इज युअर फायनल आन्सर. इथं तुमचं स्ट्रेट लाईन चॅप्टर सेम होतं. याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स बुक्समध्ये आहेत दिलेले तुम्हाला. फक्त चेंज काय राहील तिथं व्हॅल्यू चेंज राहतील इक्वेशन चेंज राहील फक्त तुम्हाला सेम मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. म्हणून बाकी एक्झाम्पल तुम्ही बुक्सचे म्हणून सॉल्व्ह करा. बाकी रेफरन्स म्हणून हे टाईप बघून तुम्ही एकदा सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. सो थँक्यू.